महोदय, बोलू द्या ना। तमाम हिंदूंचे प्रेरणास्थान, ज्वलंत हिंदुत्वाचे पुरस्कर्ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची पुण्यतिथी नेहमीप्रमाणे 29 मार्च 2025 रोजी येत आहे। त्या अनुषंगाने यापूर्वी असणाऱ्या पुण्यतिथीच्या होणाऱ्या कार्यक्रमात आता सध्या बघितलं तर प्रचंड बदल करावा लागेल। छत्रपती संभाजी महाराजांचे समाधीस्थळी राज्य शासनाच्या माध्यमातून भव्य दिवस स्मारक उभं राहणार आहे आणि अध्यक्षमध्ये अलीकडे छावा चित्रपट आणि एकंदर वातावरण बघितलं तर जास्त शंभू भक्तांचा ओघ पाहता पुण्यतिथी कार्यक्रमासाठी प्रचंड प्रमाणात शंभू भक्त येण्याची शक्यता आहे। परंतु त्या गावामध्ये पुण्यतिथी कार्यक्रमासाठी येणारा निधी फार तुटपुंज आहे आणि तिथं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून 3 लाख मिळतात, जिल्हा परिषदेकडून 1 लाख, असं 4 लाख रुपये मिळतात आणि ग्रामपंचायतीचं उत्पन्न एवढं नाहीये आणि म्हणून अध्यक्ष महोदय, शंभू भक्तांची सोय करण्यासाठी सगळ्यांची भावना लक्षात घेता कमीत कमी 30 ते 40 लाख रुपये खर्च येण्याची शक्यता आहे। ज्याप्रमाणे विकास कामासाठी 397 कोटी निधी मंजूर केलाय, त्याचप्रमाणे याच्यासाठी अध्यक्ष महोदय, या कार्यक्रमासाठी दरवर्षी अर्थमंत्र्यांनी आता सध्याची परिस्थिती बघता जास्त मोठ्या प्रमाणात लोक येण्याची शक्यता लक्षात घेऊन 30 ते 40 लाख रुपये जो खर्च अपेक्षित आहे, तुळापूर ग्रामपंचायतीला 40 लाख रुपये उपलब्ध शासनाने करून द्यावेत अशी माझी विनंती आहे। सन्माननीय ज्येष्ठ श्रेष्ठ सन्माननीय सदस्य जयंत पाटील साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरूर हवेलीचे आमदार माऊली कटके साहेबांनी गेल्या आठवड्यात माझ्याकडे ती मागणी केली। जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्याच वेळेस मी त्याला मान्यता दिली। पैशाची काही अडचण नाही, तशा पद्धतीचा निर्णय ऑलरेडी झालेला आहे। परंतु मी माऊलीलाच एकट्याला सांगितलं होतं, जयंतरावांना माहिती नव्हतं म्हणून त्यांनी तो मुद्दा उपस्थित केला, परंतु आधीच माऊलींच्या आग्रहाखातर आणि म्हणजे शंभू महाराजांच्या सगळ्या भक्तांच्या आग्रहाखातर मी ते काम केलेलं आहे आणि पुढेही पैसे त्या ठिकाणी ठेवले जातील। धन्यवाद। रत्नागिरी 24 न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि शेअर करायला विसरू नका।